4 जून रोजी मतमोजणीच्या दिवशी रामवाडी येथील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली आहे। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या सोलापुरातील रामवाडी गोडाऊन येथील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवणं तसंच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावं अशा मागणीचं निवेदन सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिलं। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, नासिर बंगाली आदी उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली। आज माननीय कलेक्टर साहेबाला आम्ही एक निवेदन दिले। मतमोजणी दिवशी या ठिकाणी जॅमर बसावं अशी पक्षाकडनं आमच्या मागणी होती। अशा पद्धतीने आम्ही त्यांना निवेदन दिले। ते वरिष्ठांकडे निवेदन पाठवतो म्हणल्यात। त्यांचं एक मत आहे की तुम्ही वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा। माझ्या हप्त्यातली बाब नाही असं त्यांचं मत आहे। त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे। सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते की अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडे लक्ष द्यावं। आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना ताईंना आम्हाला सगळ्याला फोन आले आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पहारा द्यावा, त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा, मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांच्या मतं ऐकली आणि आज कलेक्टरला या ठिकाणी निवेदन दिलं आणि कलेक्टर देखील वर ते निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोगाकडे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे।